यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ढाकणी या रोड उमरखेड ते शेंबाळपिंपरी रोड या रस्त्याचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत आहे। प्रशासनाचे हलगर्जीपणाने काम चालू असताना कोणतेही अधिकारी हजर राहत नाहीत। ठेकेदार आणि त्यांचे सुपरवायझर आपल्या मनमानी पद्धतीने काम करतात। हा रस्ता मागील 8 महिन्यांपासून अर्धवट स्थितीमध्ये सोडलेला आहे। तसंच या उमरखेड तालुक्यातून जवळपास 5 सहकारी साखर कारखान्यांना ऊस जातो। पोफळी कारखाना तसेच अनेक कारखाने या ठिकाणी आहेत। या रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनधारकांनी मागील 5 वर्षांपासून या रस्त्यात खड्डे पडलेत। तर अशा कारणांमुळे बऱ्याच नागरिकांनी या रस्त्याची गुणनियंत्रण विभागाकडून चौकशीची मागणी केली आहे। चौकशी झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे ठेकेदारचे बिलिंग करू नये अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे। याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी संतोष आडे यांनी। तर चला जाणूया नेमका काय म्हणतात येथील नागरिक। बर चला अशा पद्धतीनं वाहनधारक खूप परेशानीमध्ये आहेत। तरी प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ रस्ता चांगला करून देण्यात यावा अशी मागणी होत आहे। आपल्यासोबत दूध वाहतूक करणारे गाडी आहे आणि वाहतूक संघटनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय बिजोरे पाटील साहेब आहेत। त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण ऐकू। बोला। मी संतोष बिजोरे, ओनली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्था उमरखेड तालुका। आज कमीत कमी 4 वर्षापासून माझी गाडी अमोल दूध डेअरीला या रोडनं चालते, उमरखेड ते ढाणकी। मात्र 2 वर्षापासून या रोडची अशी अवस्था आहे की खड्ड्यामध्ये रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत, काही पता लागत नाही। आमच्या गाडीचे पाट्याचे मेंटेनन्स, टायरचे मेंटेनन्स भरपूर होते व आम्हाला त्या पगारीमध्ये जे पैसा येते त्या पगारीमधला सगळा अर्धा पैसा आम्हाला आमच्या मेंटेनन्सला लावावा लागते। कृपया माझी शासनाला हात जोडून विनंती आहे की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर या रस्त्याचे पूर्ण कंप्लीट काम उमरखेड ते हरदड्या फाट्यापर्यंत कंप्लीट करावे ही विनंती। आणि प्रशासनाला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की जे कोणी या रोडचा ठेका घेतलेला आहे त्या ठेकेदाराने व अधिकाऱ्यांनी येऊन पहिले रोड कंप्लीट झाला की नाही पाहावे, नंतर ठेकेदाराची बिलं काढावे, अन्यथा त्यांच्या पगारीमधून नुकसान भरपाई ड्रायव्हर भाऊ मदत संघाला देण्यात यावी ही विनंती। शेवटचा टोक आहे यांचं। आणि अशा पद्धतीनं वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागतो। तरी प्रशासनाने याची दखल घेऊन या कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे। याच्याकडून रिकव्हरी वसूल केली पाहिजे या कंत्राटदाराकडून। आणि हे जे कोणी अधिकारी आहेत मागच्या 8 महिन्यापासून हा रस्ता खराब आहे, त्यांचे 8 महिन्याचे पगार काटून या वाहनधारकांना यांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील ये जा करणाऱ्या नागरिकांमध्ये होत आहे।